चॅलेंज चॅलेंज करता. आणि एक वाक्य लिहून घ्या, नको त्या आयऱ्या गैऱ्याची चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट करा. आयुष्यात यश मिळतं. म्हणजे बाप म्हणला म्हणून कीर्तनकार झाला. आणि मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे समर वॅकेशन. आमच्या गावाकडं समर वॅकेशन म्हणलं की काय गोष्ट होती माहिती का? चलती झाडे पाहूया मामाच्या गावाला. आणि त्यातली एक ओळ आवडायची मला, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळ्या शिकरण. खानदेशमध्ये आहे का अशी एखादी मामी रोज पोळ्या खाऊ घालणारी? आमच्या मराठवाड्यात मामीनं लेकराला भाच्याला बघितलं की तिचा डायलॉग ठरलेला असायचा, आलं हे दलिंदर, ह्याला का घरी खायला भेटत नाही का काय, ह्याच्या नादानं माझे लेकरं बिघडले. मग तुझे लेकरं त्यांच्या मामाच्या गावाला जाऊ दे, पण आम्हाला आमच्या मामाचं गाव पाहू दे ना. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाला नाही गेलो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट करून कीर्तनाचा फेटा बांधणारा हा पोट्टा महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरायला लागला. फक्त बापाच्या चॅलेंजमुळं महाराष्ट्रभर फिरलो. झी टॉकीजला माझा एपिसोड लागला साहेब. संध्याकाळी 6 वाजता माझा एपिसोड लागणार होता. अहो विचार करा, 10 वर्षापूर्वी माझ्या घरात टीव्ही घरच नव्हतं. आज टीव्हीवर पोरगं येणार, वर्तमानपत्रात बातमी आली तर लोक त्याचं कात्रण काढून स्वतःच्या नावाला अंडरलाईन करून चिटकून ठेवतात. आज पोरगं टीव्हीवर दिसणार आहे, 2 तास दिसणार आहे, जी सारख्या नेटवर्कवर दिसणार आहे. किती मोठा आनंद. गावात माझं बॅनर लागलं. माझ्या घरापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर बॅनर होतं. माझे वडील दिवसभर बॅनरच्या भोवती होते. घरून जाताना माझ्याकडूनच 500 रुपये घेऊन गेले. कशाला? बॅनरपाशी उभा राहून सगळ्याला चहा पाजला माझ्या वडिलांनी. आणि माझे वडील एवढे हुशार, ज्या हॉटेलवर बॅनर लावलंय त्या हॉटेलमध्ये बसून चहा नाही पाजला, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये बसून चहा पाजला. म्हणजे असं सुरकून पेलं की म्हणायचं आपलंय बरं. दिवसभर फिरले. 6 वाजता अख्ख्या गावात माझ्या वडिलाचा डायलॉग होता, टीव्ही लावाज, टीव्ही लावा, ओ टीव्ही लावाज. का? पोरगं टीव्हीवर आलंय. माझ्या वडिलाचा मित्र म्हणला आमची टीव्ही बंद आहे. अरे नवी घे पण तू लाव. एक जण म्हणला बॅलन्स संपलाय, मी रिचार्ज मारतो पण तू टीव्ही लाव. का? पोरगं टीव्हीवर यायलाय. संध्याकाळी 6 वाजले, काटा आलाय माझ्या अंगावर. संध्याकाळी 6 वाजले, वडील आले, सोप्यावर बसले, माझी एंट्री झाली. एंट्री झाल्याबरोबर मी स्टेजवर आलो. कॅमेरा माझ्यावर झूम झाला, क्लोजअपमध्ये कॅमेरा आला. माझ्या छातीवर असं नाव आलं. माझ्या बापाला वाचता येत नाही, माझ्या आईला वाचता येत नाही. माझा बाप माझ्या आईकडे बघून म्हणतं, ए पोराचं नाव टी व्हीवर आलं. आणि माझी आई म्हणते, गप्पा मला दिसना का? वाचता तर दोघालाही येत नाही, दोघालाही वाचता येत नाही. आनंद टिपला. वडिलाच्या डोक्यात काय आलं माहीत नाही. प्रताप भाऊ, माझे वडील उठले, देवघरात गेले. देवघरातून माझ्या वडिलांनी पंचीपाळ आणला, हळद कुंकू आणलं. माझे वडील टी व्ही जवळ गेले, गळ्यात रुमाल होता तो रुमाल काढला. माझ्या वडिलांनी टी व्ही असा पुसला, टी व्हीला हळद कुंकू लावलं. वडील आले, टी व्ही समोर कीर्तन ऐकत बसले. संध्याकाळी जेवण करताना डायनिंग टेबलवर मी माझ्या वडिलांना विचारलं, बाबा अहो आपला टी व्ही नवा नाही, आज दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मीपूजन नाही, तरी जुन्या टी व्हीला तुम्ही हळद कुंकू का लावला? आणि माझ्या बापानं उत्तर दिलं, जाऊ दे ना, लावलं सोड. म्हणलं मला ऐका, सांगा का लावलं? आणि माझे वडील बोलून गेले, येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरा हिरो बघितला, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावलं. त्या दिवशी मी माझ्या डायरीत एक वाक्य लिहून ठेवलं आहे. काय वाक्य आहे? की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना, तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बापासाठी यशस्वी व्हायचं काहीच नाही. मागच्या महिन्यात लातूरला दयानंद सभागृहात कार्यक्रम केला. 6 PSI लोकांचा सत्कार माझ्या हातानं. आता PSIचा सत्कार मी करायलोय. माझा एकच डायलॉग होता, ओळख राहू द्या, जॉईन झाल्यास कुठं गाडी बिडी अडविली तर तेवढी सोडवून द्या, दुसरा काय आपला फायदा आहे, एवढंच फक्त लक्ष ठेवा, एवढंच. एक लांबजण्या नावाच्या गावातली मुलगी PSI झाली. अडाणी घरातला बाप, अडाणी शेतकरी घरातली पोरगी, सगळ्या कुटुंबाचा सत्कार झाला साहेब. आता मुलीच्या गळ्यात हार कसा टाकावा म्हणून मी तो हार घेतला आणि तिच्या बापाच्या गळ्यात टाकला. टेबलवर दुसरा हार होता. इतका भोळा बाप होता ना, त्यानं तो हार उचलला आणि माझ्या गळ्यात टाकला. सत्कार सोहळा झाला. स्टेजवरून पोरगी खाली उतरत होती. पोरीनं शेक हँड केला, तिच्या भावानं शेक हँड केला, स्टेजवरच्या सगळ्या लोकांनी शेक हँड केला. त्या अडाणी बापाच्या लक्षात आलं, सत्कार झाल्याच्या नंतर हातात द्यावा लागतो. त्यानं माझ्या हातात हात दिला, बाजूच्याच्या हातात हात दिला, सगळ्याच्या हातात हात दिला. पलीकडून एक पोरगा ट्रे घेऊन येत होता, ट्रे घेऊन दुसऱ्या सत्काराचा. इतका भोळा बाप होता ना,
त्यानं ट्रे हातात असलेल्या पोराचा हात घेतला आणि स्वतःच्या कपाळाला लावला. आपल्या बापाचा हा भोळेपणा आपल्याला स्टेजवर एक दिवस मिरवायचा आहे, म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचंय, बाकी काही कारण. म्हणून लक्षात ठेवा, यश मिळवायचंय म्हणजे मिळवायचंय, मिळवायचंय म्हणजे मिळवायचंय. का? यांची स्वप्न आपल्याला पूर्ण. आणि प्रतिकूल परिस्थितीचं रडगरानं करू नका. आज तरी तुमच्या पाठीमागं गुलाबराव पाटील साहेबांसारखं हे फाउंडेशन उभं आहे. साहेबांचा संघर्ष मला सांगायची गरज नाही. साहेब भाषणात सांगतात, एक टपरीवाला मंत्रीपदापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. हे संघर्षाचं मुहूर्त उदाहरण आहे तुमच्या. संघर्षाला घाबरायचं नाही. आणि ज्याच्या वाट्याला संघर्ष येत नाही ना, त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही साहेब. हा, सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता सांगतो, ही नियती त्याच माणसावर संकट देते ज्या माणसामध्ये ती पेलण्याची क्षमता जास्त असते. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर एवढूचं संकट आलं तेवढूचं संकट आलं, काही नाही. संकटात तू एक असाही. पूजा भडांगे नावाची आमची कवयित्री आहे साहेब, ती असं लिहिते, संकटात तू एक असाही, स्वागताला मीच आहे. नीट आहे का? संकटा तू एक असाही, स्वागताला मीच आहे. तू बिलिंदर मान्य, पण मी तुझ्याहून नीच आहे. हे जोपर्यंत आम्ही संकटाला दाखवणार नाहीत ना, तोपर्यंत यश मिळणार नाही. म्हणून संकट आलं घाबरायचं नाही, कमी टक्के आले घाबरायचं नाही, जास्त टक्के आले म्हणजे हुरळून जायचं नाही. या 4-5 गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या ना, तरी मला वाटतं या कार्यक्रमाचं सार्थकीकरण आहे. साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही गोरगरीब घरांच्या घरी जाऊन अन्नदान देताय. 100 लोक उपाशी राहत असतील तर त्यांच्या घरापर्यंत टिफिन जातोय. आम्हाला भजनामध्ये आम्ही म्हणायचो, कभी प्यासे को पाणी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. अरे अमृत देऊन उपयोग नाही. ज्याला खरंच तहान लागली ना, त्याला घोडभर पाणी जरी दिलं ना, तर जगातलं सगळ्यात मोठं पुण्य तुम्हाला लाभल्याशिवाय राहत नाही. ह्या साध्या साध्या गोष्टीत बोलण्यासारखा बराच मोठा विषय. आपण या निमित्तानं मला बोलवलं, या निमित्तानं तुम्ही माझा सत्कार केला, या निमित्तानं तुम्ही माझा सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आहेतच. आपल्याला यशस्वीची आहे ना वेळ? मला सांगा. बोलू ना? नाही, थांबायचं असलं थांबतो मी. यशस्वी व्हायचं आहे सगळ्यांना, बरोबर आहे. मला एवढा किस्सा सांगतो आणि थांबतो. 3 इडियट्स नावाचा चित्रपट बघितला का? जरा पिक्चर बघायचा नाद आहे ना आपल्याला. 3 इडियट्स बघितले पाहिजे बरं. पिक्चर बी बघितले पाहिजे. आपलं फक्त त्या पिक्चरमधून काय घ्यायचं आपल्यावर डिपेंड आहे. हां, त्या 3 इडियट्स नावाच्या चित्रपटात एक डायलॉग आहे आमिर खानचा. तो म्हणतो, काबिल बनो, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो. हे आमच्या पोरांनी ऐकलं, पोरं काबिल बनले. कोणता काबिल बनले? आंधळा ऋतिक रोशन. मैं तेरे काबिल नाही, तू मेरे काबिल नाही. आंधळं उडू उडू फायटिंग करायले, ते आमचे आदर्श. मागं कबीर सिंग नावाचा चित्रपट रिलीज झाला. सगळेच पोरं दाड्या बिड्या वाढवून, गॉगल बिगल लावून, कबीर सिंग व्हा, 100% कबीर सिंग व्हा. पण बेवडा कबीर सिंग होऊ नका. मेडिकल कॉलेजचा टॉपर कबीर सिंग व्हा. ही एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात यावी. 3 इडियट्स नावाच्या चित्रपटातली ती भूमिका मला आवडते. राजू रस्तोगी नावाचा पोरगा मेडिकलच्या त्या डीनच्या ऑफिसमधून खाली उडी मारतो. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं आणि ते गाणं वाजतं, जाने नहीं देंगे हमें तुम्हें. ते दोस्त त्याला जातात, सगळे त्याला आणतात. ते इथं भेंडीचा भाव लिहिला जातो, बरोबर आहे. तो होशमध्ये येतो. आता शेवट सांगतो. होशमध्ये आल्याच्या नंतर त्याला सुट्टी होणार असते. व्हीलचेअरवर तो बसलेला असतो. तो बाहेर येतो. हॉस्पिटलमध्ये टॅक्सी येते आणि टॅक्सी आल्याबरोबर ती नर्स असं म्हणते, क्या टॅक्सी आपने बुलाई है? तो राजू म्हणतो, हाँ मैंने बुलाई है. फरहान म्हणतो, क्यों, तू भी चल रहा है मेरे साथ? तो म्हणतो, नहीं, जाते जाते तुझे तेरे घर पे ड्रॉप करूंगा और मैं इंटरव्यू के लिए जाऊंगा. क्यों, मैं क्यों नहीं जाऊंगा? तेव्हा तो तिकडून आमिर खानची करीना कपूर उभी असते. ती म्हणते, क्योंकि मुझे नहीं लगता ये लेटर पढ़ने के बाद तुम इंटरव्यू के लिए जा पाओगे. क्या है उस लेटर में? अंग्रेज इस्तेवाल है. हंगरी से लेटर आया है. कोई अंग्रेज इस्तेवाल है जो तुझे अपना असिस्टेंट बनाना चाहता है. तेरे तस्वीर देखकर वो पगला गया है. कहता है कि स्टाइपेंड भी देगा, पेमेंट भी देगा. त्या फरहान नावाच्या पोराला आनंद होतो आणि त्या पोराच्या दुसऱ्या क्षणाला दुःख होतं. तो म्हणतो, अब्बू नहीं मानेंगे. जा जा अब्बू को मना. 50 साल बाद इसी हॉस्पिटल के किसी कोने में बेड पर लेटा हुआ होगा, तब सोचेगा हाथ में लेटर था, दरवाजे पे टैक्सी थी. अगर घर जाता और अब्बू से बात करता तो जिंदगी कुछ और होती. जा. सगळा प्रसंग माहिती आहे. इकडं बापानं घरी लॅपटॉप घेतलेला असतो. आईला आनंद असतो. बाप आईला विचारतो, क्या लगता है, पसंद आएगा जनाब को? इतक्यामध्ये दरवाजा वाजतो आणि दरवाजा वाजल्याबरोबर फरहान नावाचा पोरगा बापाला दिसतो. क्या हुआ, क्यों आए? आज तुम्हारा इंटरव्यू था. फरहान नावाचा पोरगा म्हणतो, नहीं अब्बू, मैं इंजीनियर नहीं बनना चाहता. अब्बू नहीं बनना चाहते? लोग क्या कहेंगे?
कपूर साहब क्या कहेंगे, फाइनल ईयर में आकर छोड़ दिया कहेंगे। नहीं अब्बू, अगर बन भी गया ना तो बहुत खराब इंजीनियर बनूंगा अब्बू, मैं फोटोग्राफर बनना चाहता हूँ अब्बू। वो रांचो अभी भी तुम्हारे दिमाग के साथ खेल रहा है, क्या चल रहा है, फिल्म देख कर आए हो, फिलोसॉफी मार रहे हो? तो मैं तो नहीं अब्बू, मैं आपको मनाना चाहता हूँ। कपूर साहब क्या सोचते हैं, लोग क्या सोचते हैं, इससे मुझे फर्क नहीं पड़ता। आप क्या सोचते हो इससे मुझे फर्क पड़ता है, क्योंकि मेरे रूम में एसी लगाकर खुद गर्मी में कपूर साहब नहीं आप सोए थे अब्बू, इसीलिए मैं आपको मनाना चाहता हूं। बापाला राग है तो आई मनते छोड़ दो, परेशान है बेचारा, खुदा न करे राजू जैसा कुछ गलत कर बैठा, बस अब बचाई क्या है, कुछ बोल पडेगे तो कूद पडेगे जनाब। बाप राग राग जातो, सोप्यावर बसतो आणि फरान नावाचा पोरगा बापाच्या समोर गुडघ्यावर बसतो। तुम्ही हजारदा पिक्चर पाहिला, ही गोष्ट नाही पाहिली तुम्ही। फरान नावाचा पोरगा बापासमोर गुडघ्यावर बसतो, आणि लक्षात ठेवा, जो पोरगा मायबापासमोर गुडघ्यावर बसून मायबापाला मनवतो ना, तो पोरगा आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही। दुसऱ्या समोर गुडघ्यावर बसण्यापेक्षा आपल्या मायबापासमोर गुडघ्यावर बसणं किती महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। तो म्हणतो नहीं अब्बू, मैं आपको मनाना चाहता हूं, मगर तहे दिल से मनाना चाहता हूं। जिस रांचो को तुम भला बुरा कहते हो, उस रांचो ने आपकी और अम्मी की एक तस्वीर मेरे जेब में रखी है। खिशातून पॉकेट काढतो, फोटो दाखवतो, हम तो म्हणतो अब्बू, उसने एक ही कहा है कि जब भी तेरे दिल और दिमाग में सुसाइड जैसा स्टूपिड ख्याल आएगा, उस वक्त इस तस्वीर की तरफ देखना और सोचना कि जब तेरी पोस्टमार्टम की हुई बॉडी इनके सामने आएगी, उस वक्त हंसी कहाँ चली जाएगी। अब्बू, मैं आपके हंसी के लिए आपको मनाना चाहता हूँ, आपकी तस्वीर के लिए मैं आपको मनाना चाहता हूँ। आणि बाप त्याला परवानगी देतो, जा बेटे जिले अपनी जिंदगी, तेरा वो प्रोफेशनल कैमरा इसके बदले आ जाएगा ना, अगर कम पैसे पडे तो मांग लेना बेटे। म्हणजे एखादी गोष्ट बाळांनो तुम्हाला जर बापाला समजून सांगता आली, आईला समजून सांगता आली, तर तुम्हाला यश मिळेल, यामध्ये तिळमात्रही संशय नाही। तुम्ही स्वतःवर फक्त तेवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे। मी बोलणं, आम्ही तुम्हाला प्रेरित करणं, आम्हाला प्रेरणादायी वक्ते म्हणतात, हे कधी कधी टेन्शनचं काम असतं। आमची प्रेरणा लय जास्त का टिकत नाही साहेब, मी स्पष्ट बोलणारा पोरगा आहे, महाराष्ट्रात माझ्या इतका कुठलाच वक्ता स्पष्ट बोलत नाही। हे आमचं बोलणं म्हणजे काय माहिती का, आता येणं, थोडे वेळ वातावरण करणं, पाकिट घेणं घरला जाणं, आमचं काय। तुम्हाला आतून आग लागली पाहिजे। मी एका स्पर्धा परीक्षा सेंटरवर गेलो, बोलतो बोललो, एक पोरग चालू भाषणात डोकं हाणून घेऊ लागला, असं मुंग्याच काढल्यारा म्हणला हे ना, हे म्हणलंय म्हणला पुढच्या वर्षीपर्यंत इथंच का नाही बघ म्हणला, ह्याच्याच हातानं सत्कार घेतो, नोकरी म्हणजे अरे पोस्ट म्हणजे पोस्टच काढतो। पेटलो इष्टीत गेलं, रुमाल टाकला असा गाडीत बसायला, ते रुमाल कोणीतरी उचलला आणि मागं फेकला, हे आलं इष्टीत, रुमाल कुठं आहे, भांडणं झाले, अर्ध मी काय सांगितलं ते विसरून गेलो। मेसवर गेलो, उशीर झालता, मेस बंद झाली होती, मेसवाला म्हणला जेवाय नाही आज, उपाशी रूमवर गेलं, रूम पार्टनर म्हणला काय म्हणला अविनाश भारती, अरे खड्ड्यात जाऊ दे, बसाय जागा नाही, खायला काय नाही, त्याला काय लागले, संपलं। ते आमचं म्हणजे बाहेरून आहे। मी माळकरी तरी एक उदाहरण देतो तुम्हाला, कोंबडीचं अंड माहिती ना, माहिती, आमच्याकडं कोंबडी अंड देते, कोंबडीचं अंड माहिती ना, मी माळकरी बरं का, पण ही गोष्ट पाहायला मुद्दामून साहेब गाड्यावर गेलतो। कोंबडीचं अंड दोन पद्धतीनं फुटतं, हे उदाहरण कळलं तरी माझं भाषण कळलं। कोंबडीचं अंड दोन पद्धतीनं फुटतं, दोन पद्धतीनं। तुम्ही जर आमलेटच्या गाड्यावर गेलात ना, ते आमलेटवाला असं स्टाईलमध्ये फेकतोय, बरोबर आहे, झालं आमलेट तयार, अंड्याचं अस्तित्व संपलं। ऐका, कोंबडीचं अंड जर बाहेरून फोडलं तर त्याचं अस्तित्व संपतं, आणि तेच कोंबडीचं अंड जर आतून फुटलं तर नव्या जीवाला जन्म देत असतं। तुम्ही आतून फुटणं काळाची गरज आहे। आता आमचं बोलणं काही नाही, तुम्हाला आतून आग लागली पाहिजे, हो मी करू शकतो, मला हे करायचंय, बस एवढ्या दोन गोष्टी। विश्वास नावाची गोष्ट ठरली, स्वतःवर मी करतो, आणि विश्वास संपत चालला। किती संपलाय, एक पोरग राजस्थानमध्ये गेलं, राजस्थानच्या वाळवंटात सगळा हिरवागार निसर्ग पाहून, बरोबर आहे ना, अहो राजस्थानच्या वाळवंटात फिरलं, तहान लागली, काय करावं कळना, पाणी शोधतंय, पाणी दिसना, मृगजळ दिसतंय, फिरलं
चक्कर आली, खाली पडलं, मरतो की काय अशी अवस्था. इतक्यामध्ये 50 फुटाच्या अंतरावर एक झोपडी दिसली. त्यानं म्हणलं आता कसं करावं, जावं का नाही, कारण माणसाचं वैशिष्ट्य भूक लागले की पदार्थाचे वास येतात, आहे का नाही. माणसाचं असं झोप यायला लागली की मनन डुकल्या लागतात, हे वैशिष्ट्य. ते म्हणला ही झोपडी खरी का खोटी आहे. जर आपण तिथपर्यंत जाऊन झोपडी खोटी असली तर माझ्या मनाचा भास असला तर प्राण एकवटला. झोपडीजवळ गेला, झोपडीचं फाटक उघडलं, आतमध्ये गेला. उदाहरण फार छोटं आहे. झोपडीमध्ये गेला, फाटक उघडलं आणि फाटक उघडल्याबरोबर त्या झोपडीत एक हापसा होता. हापसा कळतो, हापसाच म्हणतात ना साहेब, हापसा. कुठला हापसा, वाळवंटातला. आता वाळवंटातल्या हापशाला पाणी येईल का, बोला येईल का. तरी त्यानं तो हापसा मारायला सुरुवात केली, जीव एकवटून पाणी मारायला सुरुवात केली, पण हापशाला काय पाणी आलं नाही. चक्कर आली, धारातीर्थी पडलं. वर बघितलं तर काय, ती झोपडी होती बांबूची, इळूची, आणि त्या झोपडीच्या पाचटामध्ये एक पाण्याची बॉटल होती अशी खुपसून ठेवलेली. त्यानं उठला, पाणी बॉटल घेतली, झाकण उघडलं असं आणि असं पेणार. तेवढ्यामध्ये हे इथं जसं स्टिकर आहे तसं त्या झोपडीतल्या बाटलीवर स्टिकर होतं. हे जसं स्टिकर ना, मी पित नाही पाणी पण बघा, ॲक्वावेल नावाचं स्टिकर आहे, तसं त्या बॉटलवर एक स्टिकर होतं. त्यानं तिची नजर स्टिकरवर गेली, स्टिकरवर वाचलं तर त्या स्टिकरवर लिहिलं होतं, या पाणी बॉटलमधलं पाणी हापशात टाका जेणेकरून हापशातलं पाणी बाहेर येईल. आता वाळवंटातल्या हापशात बाटलीवर पाणी टाकल्यानं पाणी बाहेर येईल का, टाकावं का नाही टाकावं, टू बी दॅट इज द क्वेश्चन. काय करावं कळना, टाकाव नाही टाकावं. टाकावून पाणी नाही आलं तर होती ती बी बाटली गेली. काय करावं प्रश्न पडला. पुन्हा काळजानं आवाज दिला, वाळवंटात होतास, चक्कर येऊन पडलास, झोपडी खरी आहे, हापसा खरा आहे, पाणी येत नव्हतं, पाणी बॉटल आहे, पाणी बॉटलमध्ये पाणी आहे. जर ते पाणी खरं असेल, हापसा खरा असेल तर या स्टिकरवरची सूचनासुद्धा खरी असेल. विश्वास ठेव आणि पाणी बॉटलमधलं पाणी टाक. त्यानं पाणी बॉटलमधलं पाणी टाकलं, त्याच्या खाली दुसरी सूचना बारीक लिहिली होती, तुमचं पाणी पिऊन झाल्यास ही पाणी बॉटल भरा आणि जिथं होती तिथं नेऊन ठेवा. त्यानं पाणी पिला, पाणी बॉटल भरली, जिथं होती तिथं नेऊन ठेवली, पाणी पिला, झोपड्याचं फाटक लावलं, निघून गेला. बराच दूर गेला आणि त्याच्या मनामध्ये विचार आला, एक काळ होता, माझ्या काळामध्ये मी विश्वास ठेवला, पुढची पिढी विश्वास ठेवेल का नाही माहीत नाही. परत आला आणि परत येऊन सूचनेमध्ये फक्त एकच बदल केला, विश्वासानं पाणी बॉटलमधलं पाणी हापशात टाका. तुमच्या आयुष्याची तहान भागल्याशिवाय राहणार नाही. ही विश्वास नावाच्या शब्दाची ताकद तुम्हा सगळ्यांना समजावी. तुम्ही आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून, आई वडिलांवर विश्वास ठेवून, गुरुजनांवर विश्वास ठेवून, तुमच्यावर आज ऋण आहे, हा सत्कार केला म्हणजे हे ऋण आहे आणि ते ऋण परत तुम्ही यशस्वी होऊन करावं. आशावाद तुमच्यासमोर व्यक्त करतो. या निमित्तानं आपण मला बोलवलं, तुमच्या मैत्रीचे किस्से मी अनंत राऊतकडून बरेच ऐकले साहेब. वा वा वा, काय मैत्री आहे दादा. तुमची ही सगळी मैत्री आणि तुमची ही सगळी भूमिका, मित्र म्हणून तुम्ही सगळेजण एकत्रित येणं. खरं तर धनराजजी कासट सर हे माझ्या एक बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि दादा प्रताप दादा तुमच्या सगळ्यांची मैत्री पाहून अनंतराव तिथं बोलून गेलाय, पण मैत्रीची पण व्याख्या वर्तमानामध्ये बदलत चालली साहेब. मी मित्रामुळे इथं आलो आहे, अनंताचा मला फोन आला होता. मैत्रीची व्याख्या बदलली साहेब. माझ्या बड्डेला तुझी पार्टी, तुझ्या बड्डेला माझी पार्टी, बस एवढीच मैत्री झाली सध्या, आहे का नाही. माझ्या एका मित्रानं बड्डेला पार्टी दिली. आमचा एक कॉमन फ्रेंड माझ्या गाडीत होता, त्याला म्हणलं हाम्याला घेऊन येऊ का, ते मला नाही तू एकटा आहे. अरे म्हणलं हाम्या आपला कॉमन फ्रेंड आहे. नाही तू एकटा आहे. मी हाम्याला म्हणलं काय झालं, काय नाही म्हणलं सकाळी आम्ही एकमेकाला राम घातला. मग तुझं त्याचं खटकलं काय. मी त्याला बाजूला जाऊन फोन केला, म्हणलं मी बाजूला आलोय, हाम्याला का बरं नाही आणायचं. तो म्हणला नाही हाम्यानं माझी पोस्ट टाकली नाही, स्टेटस ठेवलं नाही, इन्स्टाला स्टोरी नाही, व्हॉट्सअपला मेसेज नाही, मग त्याला कशाला पार्टीला. लक्षात ठेवा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणारा, इन्स्टाला स्टोरी टाकणारा आणि फेसबुकला पोस्ट टाकणारा आपला मित्र नसतो. आयुष्यात आपली पोस्ट करणारा, आपली स्टोरी रंगवणारा आणि आपलं स्टेटस निर्माण करणारा आपला मित्र असतो. तुमच्या मैत्रीला कोणाची नजर लागू नये, कारण मैत्रीचं व्याख्या, माझं एक व्हिडिओ व्हायरल झाला की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा. तुमच्या मित्राच्या यादीत हे नाव एक ॲड करा की या जगाच्या या बाजारात जपून चाल मित्रा. मन लावून ऐका, जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की र मित्रा. तू सरळ मार्गानं चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत. तू सरळ मार्गानं चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत. जागोजागी कोल्हे कुत्रे आणि लांडग्याच्याच टेकड्या आहेत. तू ताठ मानेनं चाल मित्रा, इथं स्वभाव भित्रा भावत नाही.
तू ताठ मानेनं चाल मित्रा, इथं स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही. ही भूमिका तुम्ही लक्षात ठेवा. हा कार्यक्रम उत्तरोत्तर असाच वाढत जावा. इवलेसे रोप लाभियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. तेव्हा संत नामदेव महाराज म्हणतात, हरिनाम वेली पावली विस्तार, फली पुष्पी भार ओल्हावली. अनेक फळं अनेक पुष्प तुमच्या या उपक्रमाला लाभावे हा प्रचंड मोठा आशावाद व्यक्त करून, बोलण्याच्या ओघात माझं काही चुकलं असेल, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर अंतःकरणापासून माफी मागतो. खरं बोलल्यामुळं कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू जा, ते वाईट वाटावं म्हणूनच मी खरं बोललो. कारण खरं बोलणं ही वर्तमानात काळाची गरज आहे. ते माझं स्पष्टपणानं मी खरं बोलण्याचं काम करतो आणि मी माझ्या भाषेत बोलतो साहेब. आता मी खानदेशमध्ये, आणि तुमचे पण भाषणं तुम्ही तुमच्या शैलीत बोलता म्हणून गाजले. आता मी PhD करतोय, मराठीत PhD करतोय म्हणून मी लय शुद्ध मराठी बोलण्याचा आव आणीत नाही. मला बोलता येतंय ना, नाही तर मी तुमच्यासमोर बोलू शकलो असतो. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात यशाची पायरी चढत असताना तुम्हाला वेगवेगळे संघर्ष समोर येतील. संकटांना तुम्हाला सामोरी जात मला जमतच नाही. ते मी माझ्या आईच्या भाषेत बोलतो. आता एवढ्या लांब आलोय, 3 दिवस झालं घराच्या बाहेर आहे. मी घरी जावं आणि घरी जाऊन म्हणावं, मातोश्री उठा बरं, जाग्या व्हा. आपणास माहिती आहे, नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मतदारसंघात त्यांच्या जन्मगावामध्ये आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आम्ही गेलो होतो. मातोश्री तब्बल 12-13 तासाचा प्रवास करून आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. मातोश्री हा अखंड प्रवास करत असताना पोटामध्ये थोडासा यज्ञकुंड सुरू झाला आहे. कावळ्यांची किवकिव वाढलेली आहे आणि ह्या भुकत्या आतडे तुटत असताना आम्ही तुमच्या चरणावर विनंती करतो, स्वयंपाकगृहामध्ये जा, अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करा आणि तुमच्या पवित्र करकमलांनी पंच नाही तर नाही खिचडी नामक एक तरी पक्वान्न पकवा आणि आमच्या पोटाचा अग्नी तृप्त करा. आई म्हणेल, ह्याला काय कुत्र चावलं, ह्याची गाडी कुठं ठोकली का, हे डोक्यावर पडलं, ह्याला नेमकं झालंय काय. पण तिथंच मी जाऊन म्हणावं, आई मला लय भूक लागली ग, रात्रीचे 1, 2, 3 किती वाजलेले असू द्या, आई गरमागरम करून लेकराला जीव घालते. आईला आईच्या भाषेत बोललेलं आवडतं, मला माझ्या भाषेत बोललेलं आवडतं. आणि मी या खानदेशमध्ये आलोय म्हणजे संत बहिणाबाईंच्या भूमीमध्ये आलोय. अरे ज्या बहिणाबाईंनी ही खानदेशीची गोडी मराठीला सुद्धा लावली, त्या उत्तर महाराष्ट्राच्या या विद्यापीठात बहिणाबाईंचं नामकरण झाल्याच्या नंतर बहिणाबाईंच्या या भूमीमध्ये आलो असताना एक कवी म्हणून त्यांनी जे आम्हाला दिलंय, या कवी मनाला जे दिलंय त्या भूमीकडून आपण सगळ्यांनी जावं. कार्यक्रमासाठी सगळेजण उपस्थित राहिले. साहेब, या भूमीशी माझं चांगलं नातं याच्यामुळं आहे, तापी बायो फर्टिलायझर म्हणून आपली इथली एक फार चांगली कंपनी महाराष्ट्रामध्ये सध्या कृषी क्षेत्रामध्ये काम करते आणि त्या कंपनीचे जे MD आहेत ईश्वर जयस्वाल साहेब, त्यांच्यानी माझे जुने संबंध, ते सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. असंच प्रेम वाढतं राहावं. खरं तर प्रतापरावजी पाटील साहेब, विक्रमदादा पाटील साहेब, भाऊसो गुलाबरावजी पाटील फाउंडेशन, धनराजजी कासट साहेब आणि साहेब, महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंत प्रत्यक्ष भेटल्याच्या नंतर मी तुमच्या प्रेमात पडलो. त्याचं कारण असं आहे, मी मोकळा स्पष्ट बोलणारा माणूस आहे. लई राजकीय नेत्याचे कार्यक्रम केले मी, पण सगळे नेते उद्घाटन झालं अर्जंट काम आहे, अर्जंट काम आहे, अर्जंट काम आहे, पण भारावून गेलो एकाच गोष्टीमुळं की साहेब, माझ्यासारख्या पोराचं ऐकण्यासाठी तुम्ही पूर्ण वेळ व्यासपीठावर बसून राहिलात, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि जन्मभूमीतला कार्यक्रम आहे. जननीय जन्मभूमि स्वर्ग से महान है, जिसके वास्ते ये तन है, मन है और प्राण है, जिसके कन कन में लिखा भूमि सस्य श्याम है, स्वतंत्र है यशोधरा, स्वतंत्र आसमान है. म्हणून एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी द्याव्या, जोरदार. यानंतर विचार मंचावरल्या सगळ्या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या, पालकांसाठी जोरदार टाळ्या, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या. साऊंड सिस्टीम कुठे आहे ऑपरेटर दादा, फार फार धन्यवाद. माझा घसा बसलाय आणि हा कान डॅमेज झालाय सर्दीमुळं,
पण तरी सुंदर सिस्टीम. वाजवा जोरात टाळ्या. हां, कॅमेरावाले आणि फोटोवाले टाळ्या वाजवा. माझे फोटो मला पाठवा, त्याच्यासाठी टाळ्या होत्या. आहे का नाही? सुंदर फोटो तुम्ही काढले, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सगळ्या संयोजन टीमसाठी जोरात टाळ्या वाजवा. गुणवंत शोधणारे, गुणवंताची यादी करणारे, कार्यक्रमाची तयारी करणारे, इथं खुर्च्या टाकणारे, इथं सगळं स्टेज रंगवणारे, सजवणारे, सूत्रसंचालक, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. हां, आणि शेवटी साहेब तुमच्यासाठी 2 ओळी की हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे. चंद्रशेखर गोखले असं लिहितात, हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे, जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे. एक मुंगी साकडे घाली त्या देवाकडे, एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे. होत गेली निर्मिती तो तसतसा झाला निळा, या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे. हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा, फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे. फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे. आपण मला बोलवलं, बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत साहेब. जगलो वाचलो आणि तुमच्या टीमने विचार केला तर मी पुन्हा येईल. एकटा नाही आलो तर 2-3 घेऊन येईल. 100% येईल. येईल म्हणजे येईलच, त्यात काही वाद नाही. आता हे बी ज्याला कळत नाही त्याच्याबद्दल लाख उपकार. कि कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहां से चला हूं मैं नई मंजिल की तरफ, आपके इस जलगांव से चला हूं मैं नई मंजिल की तरफ. अविनाश भारती ने अभी पूरा किया, वो खाली एक पन्ना था. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. धन्यवाद.